नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जागतिक बाजारातील सुधारणा आणि मुनाफा वसुलीमुळे सोन्याच्या भावामध्ये घट ही सातत्याने सुरूच आहे। मध्यंतरी विक्रमी उच्चांक नोंदवल्यानंतर सुमारे सोनं 5% स्वस्त झाले। ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह आपल्याला दिसून येतोय आणि त्याला कारण आहे ते म्हणजेच दरातील घसरणीचा महत्त्वाचा ट्रेंड। यामध्ये जर आपण पाहिलं तर काही बेसिक कारणं आहेत जी याला कारणीभूत ठरली आहेत। यामध्ये भारत अमेरिका व्यापार चर्चेला गती मिळाली आहे, त्यानंतर डॉलरची मजबूती आणि जागतिक स्तरावरती चालू असलेलं प्रॉफिट बुकिंग या कारणांमुळे आपल्याला सोन्याच्या बाजारामध्ये नरमाई दिसते। त्यामुळे सणांनंतर देखील आपल्याला भाव खाली येताना दिसत आहेत। तर महाराष्ट्रामध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर हे 1,15,140 रुपयांपर्यंत खाली आलेत, तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळ्याला 1,25,610 रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत। जर आपण आजचे भाव पाहिले तर 22 कॅरेटसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर आणि जळगाव या महत्त्वाच्या शहरांमध्ये 1,14,900 रुपये ते जास्तीत जास्त 1,15,140 रुपयापर्यंतच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात। 2 दिवसांच्या स्थिरतेनंतर चांदी देखील आज किंचित स्वस्त झाली आहे। गेल्या आठवड्यामध्ये चांदीचा भाव हा प्रति किलो 17,000ची जोरदार घसरण नोंदवून बंद झाला होता, तर आज मुंबईमध्ये चांदीचा दर हा 1,54,900 रुपये प्रति किलो इतका आहे, जो कालपेक्षा 100 रुपयांना कमी झालेला आहे। तर जे काही मोठमोठे तज्ज्ञ आहेत त्यांचं असं मत आहे की अजून काही दिवस भावामध्ये अशी अस्थिरता कायम राहू शकते, परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं हे पूर्वीसारखंच सुरक्षित आहे आणि आजचा जो दर आहे तो खरेदीदारांसाठी फायदेशीर आहे असंही त्यांचं मत आहे। सोन्याच्या किमती काही दिवसांपूर्वी उच्चांकांपेक्षा 5% खाली आल्यात। व्यापाऱ्यांनी प्रॉफिट बुकिंगकडे जास्त दबाव दिल्यानं यामध्ये आपल्याला भाव खाली आल्याचं पाहायला मिळते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सोन्याचे दर हे आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि त्यामुळे सराफा बाजारामध्ये आपल्याला पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळते आणि खूप सारे ग्राहक थोडं सोनं स्वस्त झाल्यामुळे आपल्या आवाक्यामध्ये आल्यामुळे खरेदी करण्याचा प्रयत्न करतायत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।